मी गेले 2 वर्षापासून स्पेनमधल्या बार्सिलोना शहरामध्ये वास्तव्यास आहे कामानिमित्त. जसं सगळीकडं ग्लोबलायझेशन झालं आहे, तसा हा आपला गणेश उत्सवही सगळ्याकडं ग्लोबली साजरा केला जातो. आम्ही गेले 2 वर्षापासून महाराष्ट्र मंडळाच्या अंडर बार्सिलोना शहरामध्ये गणेशोत्सव साजरा करत आहोत. आणि प्रत्येक युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा युरोपियन शहरांमध्ये प्रत्येक गोष्ट साजरी करायची एक नियमावली असते. त्या नियमावलीला धरून नुसतं बार्सिलोनामध्ये नाही, मद्रिद किंवा जर्मनीमधल्या बऱ्याचशा शहरांमध्ये, बेल्जियम, युरोपमधल्या बाकीच्या शहरांमध्ये आणि ऑस्ट्रेलिया, मेलबर्न, इवन UK मध्येही खूप मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. आम्ही आमच्या पद्धतीने खारीचा वाटा म्हणून आपली संस्कृती पुढे जावी आणि बाहेरच्या लोकांना, विदेशी पाहुण्यांना आपल्या गणेशोत्सवाबद्दल माहिती मिळावी किंवा त्यांचं इन्व्हॉल्वमेंट करून घेण्यात यावं, ह्याकरिता आम्ही गणेशोत्सव साजरा करतो. आणि नुसतं बाहेरची नाही, आपलीही काही लोक तिथं बरेच वर्षापासून वास्तव्यास आहे, ज्यांच्या नवीन पिढ्यांनी आपल्या संस्कृतीबद्दल त्यांना माहिती नसते किंवा ते कधी इन्व्हॉल्व नसतात. तर त्यांनाही 1 किंवा 2 दिवसाचा जो पण गणपती आम्ही तिथं साजरा करतो, त्याच्यामुळं की त्या मुलांना, लहान मुलांना आपली संस्कृती, गणपती बाप्पा, की थोडेफार कीर्तन, भजन ह्या गोष्टींची लळा लागते किंवा ते ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व होतात. आम्ही गेल्या 2 वर्षापासून बार्सिलोनामध्ये ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो की जी पण नवीन पिढी आहे, की कार्यक्रमाचं सूत्रसंचालन असो किंवा त्यांना स्टेज मिळावा, ह्या गोष्टीसाठी की सर्व कार्यक्रम जे पण आम्ही करतो ते लहान मुलांसाठी असतात, जेणेकरून ते आपल्या एखाद्या स्तोत्र म्हणू शकतात किंवा एखादा डान्स परफॉर्मन्स करतात आपल्या पारंपरिक गीतांवर, पारंपरिक वेशभूषा धारण करून टाळ कीर्तनाचा अनुभव घेऊ शकतात. हा आमचा एक छोटासा प्रयत्न राहतो. ह्या गणेश उत्सवामध्ये नुसतं भारतीय लोकच नव्हे तर तिथले स्थानिक लोकांचीही इन्व्हॉल्वमेंट खूप चांगल्या प्रमाणात असते. गेल्या वर्षी आमच्या मंडळात काही स्थानिक लोकांनी आपला भारतीय पेहरावा करून दिवसभर गणेश उत्सवाचा आनंद घेतला किंवा त्यांनाही जे कीर्तन असते त्यामध्येही ते ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व होतात. गेल्या गणपतीमध्ये आम्ही जी मिरवणूक काढली होती छोटी टाळ कीर्तनांमध्ये, त्यामध्ये त्यांनी ॲक्टिव्हली सहभाग घेतला आणि त्या लोकांनाही आपली पारंपरिक वेशभूषा, आपले पारंपरिक वाद्य ह्यांचा खूप इन्व्हॉल्वमेंट होतं आणि हा गणेशोत्सव थ्रू आपण ते जगभर पोचवू शकतो.